हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मेथीची भाजी वाटाणा टाकून मस्तपैकी तयार होत होती आणि इथं आपली पोळ्या होत होत्या आणि ही पोळी काही फुगायला तयार नव्हती कारण की हिलाही थंडी वाजत होती. तरी काही फुगेना आणि मग बाहेर गेलं तर खूपच जास्त थंडी वाढलेली होती, बघू शकताय तुम्ही. आणि मग थोडंसं आतड्यांना गरम करायला गरम गरम चहा बनवते बरं का, भारी उकळून राहिली. तर गरमागरमच टाकणार आहे कारण की थंडी खूपच जास्त वाढलेली आहे. तर हनी गेली ती स्कूलला आणि आम्हीच दोघांसाठीच फक्त चहा वाढत होती आणि थोडंसं ऊन येत होतं मागे, मग बसली आणि आता हनीला घ्यायला चालले. आणि बघा तुरु 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 चालायला लागली, जशी काही पडायला लागली मी. तर परत येताना हनीने घेतले कुरकुरे आणि संध्याकाळची रात्रीची वेळ झाली होती, 7 वाजलेले होते. मग हनीला आठवण आली की मला पाणीपुरी खायची. तर तिला नाही सांगितलं, पहिले तर राग आलेला होता तिला, मग रुसून बसली. मग समोर भेळ ठेवला तर अशी लाडगिडत होती ती. आणि मग शेवपुरी आली तर गप्पा हांडायला लागली, बघा कशी खायला लागली. आणि इथं तिची मम्माही गप्पा हाणायला लागली बघा. असं काही भेटलं ना समोर मग थांबत नाही आम्ही, खायला लागलो एकदाचं ना बंदच होत नाही आमचंवालं. तर 4-5 प्लेट आम्ही हाणूनच घेतोय बाहेर गेलं का. तर पाणीपुरी पण होती आणि शेवपुरी आणि भेळ असं करून 3-4 प्लेट आणले आणि मस्तपैकी खायला लागले. आणि नंतर तर मजेने खायला लागले. हनीला लागले 2 प्लेट. आणि मग आपली सुकीपुरी बाकी होती ना इथं. मग म्हटलं सुकीपुरी कशाला सोडायची. तर एक करून ते काका ओळखीचे आहेत ना, आम्ही इथंच येतो पाणीपुरी खायला. मग हनी चांगलाच फायदा घेऊन घेते, इकडं आले का मग ते काकाही चांगले लाड करतात तिला. मग देऊन त्या मस्तपैकी खाऊ राहिली बघा.